नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची झटपट होणारी भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पावशेर वांगे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 आणि एक इंच अद्रक, 1 चमचा सुकं खोबरं जे मी किसून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे घरातले बेसिक मसाले जे आपले धना पावडर, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं. एका भांड्यात पाणी घेऊन मी त्यात मीठ टाकलं आहे आणि नंतर वांग्यांना कट करून त्या मिठाच्या पाण्यात टाकलेले आहेत. वांगे कट करताना मी त्याचं देठ पण काढून टाकलेलं आहे. आता आपण बनवूया मसाला. त्यासाठी मी पहिले शेंगदाणे भाजून घेतले आहेत. शेंगदाणे साईडला काढून त्याच तव्यामध्ये परत आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं खोबरं थोडंसं साईडला घेऊन त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं आहे. आता ह्याच तव्यामध्ये आपल्याला सगळं मिक्स करून थोडंसं तेल टाकून सगळंच मसाले परत एकदा परतून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मसाल्यात पण. आता हा मसाला थंड झाला की आपल्याला थोडासा वाटून घ्यायचा आहे. आता ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला जे काही आपले सुके मसाले होते, लाल मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, काही घरातले जे काही गरम मसाला वगैरे असतील ते सगळे टाकून याची एक बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी न टाकता वाटायचं आहे. मीठ पण आपण मसाल्यातच टाकून वाटून घेणार आहोत. आता हा वाटलेला मसाला आपल्याला प्रत्येक वांग्यात भरायचा आहे. छोट्या कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची तडक्यामध्ये. आणि मसाला भरलेली वांगी त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून परतून घ्यायची आहेत. उरलेला जो काही मसाला होता तो मी परत या
वांग्यांमध्ये टाकून दिलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून कुकरला एकच शिट्टी येऊन द्यायची आहे, कारण वांगे जास्त मोठे नाही आहेत आणि कुकरमध्ये वांगे लगेचच शिजतात. ही भाजी तुम्ही ऑफिसला डब्यासाठी किंवा पुरीबरोबर खाण्यासाठी म्हणून पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हीही ट्राय करा. जर आवडली रेसिपी तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.